मित्रांनो एस-एस-सी एम-टी-एसच्या वेकेन्सी ऑलरेडी आलेल्या आहेत. त्याचं नोटिफिकेशन आपल्या चॅनलवरती आलेलं आहे. तर आता आपण बघणार आहोत की एस-एस-सी एम-टी-एसमध्ये अभ्यासक्रम कोणता असणार आहे. तर याच्यामध्ये जर पाहिलं तर एस-एस-सी एम-टी-एसची परीक्षा केंद्र ही सरकारच्या विविध विभागांमध्ये मल्टीटास्किंग स्टाफ आणि हवालदार पदांसाठी घेतली जाते. 2025 साठीचा अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धती यामध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत. ही परीक्षा 2 सत्रांमध्ये गेली जाते, सत्र 1 आणि सत्र 2, आणि दोन्ही सत्रांमध्ये सहभागी होणे अनिवार्य आहे. अभ्यासक्रमात 4 मुख्य विषयांचा समावेश आहे: संख्यात्मक क्षमता, तार्किक क्षमता, सामान्य जागरूकता आणि इंग्रजी भाषा. सत्र 1 मध्ये नकारात्मक गुण नाहीत. सत्र 2 मध्ये चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण वजा केला जातो. हवालदार पदासाठी शारीरिक कार्यक्षमता चाचणी घेतली जाते व परीक्षेची तयारी करताना उमेदवारांनी अधिकृत अभ्यासक्रम आणि मागील वर्षाची प्रश्नपत्रिका अभ्यासणं आवश्यक आहे. तर थोडक्यात आपण सिलेबस बघूया पूर्णपणे मराठीमध्ये. तर याच्यामध्ये एस-एस-सी एम-टी-एस परीक्षेची स्वरूप जे आहे त्यामध्ये कम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे. 2 सत्रांमध्ये घेतली जाते. सत्र 1 संख्यात्मक क्षमता व तार्किक क्षमता, 2 सामान्य जागरूकता व इंग्लिश भाषा. प्रश्नांची संख्या एकूण 90 प्रश्न असतात. त्यामध्ये 60 गुण, सत्र 2 मध्ये 210 गुण. नकारात्मक गुण सत्र 1 मध्ये नाही आहे आणि सत्र 2 मध्ये प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण वजा केला जातो. तर विषयावर तपशीलवर अभ्यास जर बघितला आपण अभ्यासक्रम, तर एक संख्यात्मक क्षमता जी आहे यामध्ये पूर्णांक, अपूर्णांक, दशांश, LMCF, HCF, टक्केवारी, गुणोत्तर व प्रमाण, सरासरी नफा व तोटा, वेळ, काम, वेळ व अंतर, क्षेत्रफळ व परिमिती, साधे व्याज, आकृती व आकडेवारी विश्लेषण आणि बोडोमासचा वर्ग व वर्गमूळ. एवढे आपण जर पाहिलं तर मॅथमॅटिकली ॲबिलिटीमध्ये आहे. तार्किकमध्ये आपण अक्षरंक मालिका, दिशा ओळखणे, सामान्य भिन्नता, चित्रांवर आधारित प्रश्न, वयगणना, कॅलेंडर, घड्याळ, जबलिंग, नॉन व्हर्बल रिझनिंग, एवढे इथे आपण तार्किकमध्ये बघू शकतो, रिझनिंगमध्ये येतात. त्यामध्ये सामान्य जागरूकतामध्ये पर्यावरण व शाश्वतता, सामाजिक शास्त्रीय संकल्पना, चालू घडामोडी, विज्ञानाचे मूलतत्व, भारतीयाचा इतिहास, त्यामध्ये सिंधू संस्कृती, बौद्ध धर्म, जैन धर्म, मौर्य व गुप्त साम्राज्य, दिल्ली व सल्तन, मुघल काळ. त्यानंतर 4थी इंग्रजी व भाषा समाजमध्ये शब्दसंग्रह, व्याकरण, वाचन समज, वाक्यरचना, समानार्थी विदर्थ शब्द आणि रिक्त जागा भरणे, हे आपण इंग्रजीमध्ये येऊन जातो. जर आपण शारीरिक क्षमताची जर विचार केला तर यामध्ये हवालदार पदासाठी 1600 मीटर 15 मिनिटात धावायचं आणि महिलांसाठी 1 किलोमीटर धावायचं आहे 20 मिनिटामध्ये. बस एवढंच फिजिकल आहे मित्रांनो. तर ही पूर्णपणे PDF किंवा ही पूर्णपणे पोस्ट तुम्हाला पाहिजे असेल तर सिंपल तुम्हाला mhfauji.com या आपल्या वेबसाईटला व्हिजिट करायचे आणि याच्याच प्रकारचे नवीन नोटिफिकेशन तुम्हाला हवे असतील तर आपलं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, त्यासोबत फॉलो करायचं आहे.